नमस्कार. सुगरण शुभांगीमध्ये मी शुभांगी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज मी बनवणार आहे जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध कढी वडा. हा कढी वडा चवीला खूप सुंदर लागतो, खूप टेस्टी लागतो. त्याचबरोबर कढी वडा बनवायला अगदी सोपा आहे, झटपट बनतो. चला तर जुन्नर स्पेशल कढी वडा कसा बनवायचा ते पाहूयात. तर कढी वडा बनवण्यासाठी सुरुवातीला आपण कढी बनवून घेऊयात. कढी बनवण्यासाठी ह्या ठिकाणी मी 1 वाटी दही घेतलेला आहे. ह्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ घालून घेणार आहे. 2 चमचे बेसन पीठ घातलेलं आहे. आता हे आपण एकत्र करून घ्यायचं आहे. तर हे एकत्र करून घेऊयात. ह्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेऊयात आणि पुन्हा एकदा छान एकत्र करूयात. गुठळी राहायला नको, अशा प्रकारे एकत्र करायचं आहे. तर ह्या ठिकाणी आपलं दही आणि बेसन पिठाचं मिश्रण तयार झालेलं आहे. तर आता आपण कढी बनवायला घेऊयात. तर कढी बनवण्यासाठी ह्या ठिकाणी मी अर्धा चमचा तूप घालून घेतलेला आहे. तुपाचीच फोडणी ह्या ठिकाणी मी देणार आहे. त्यानंतर ह्यामध्ये आपण लवंगा घेतलेल्या आहेत. 5 ते 6 लवंगांची फोडणी द्यायची आहे. त्याचबरोबर जिऱ्याची फोडणी द्यायची आहे. त्यानंतर कढीपत्त्याचा तडका. त्यानंतर ह्यामध्ये हिरवी मिरची घालून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर लसूण देखील घातलेला आहे. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर आता फोडणी झाली की ह्यामध्ये आपण हिंग घालून घेणार आहोत. पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे. मस्त फोडणी करून घ्यायची आहे. तर आता ह्यामध्ये आपण बेसन पीठ आणि दह्याचं मिश्रण केलं होतं ते घालून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण अजून पाणी घालून घेणार आहोत. जवळजवळ अर्धा लिटर पाणी मी ह्यामध्ये घालून घेतलेलं आहे. त्यानंतर ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता ह्यामध्ये आपण गूळ घालणार आहोत. तर साधारणतः 1 चमचा मी गूळ वापरलेला आहे. ही कढी आंबट गोडच असते. आंबट गोड तिखट अशा प्रकारे ह्या कढीची चव असते. तर आता आपण हिला छान उकळी येऊ देऊयात. उकळी आली की ती थोडीशी घट्ट होईल. आणि आता आपण ह्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊयात. तर अशा प्रकारे आपली कढीला मस्त फोडणी बसलेली आहे आणि उकळी आली की आपली कढी छान तयार होणार आहे. तर अशा प्रकारे आपली कढी तयार झालेली आहे. तर आता आपण बटाटे वडे कसे बनवायचे ते पाहूयात. तर ह्या ठिकाणी मी बटाटे वडे बनवण्यासाठी 1 किलो बटाटे घेतलेले आहेत. 1 किलोच्या प्रमाणातच आपण बटाटे वडे बनवणार आहोत. तर ह्या ठिकाणी उकडलेले बटाटे 1 किलो घेतलेले आहेत. 1 किलो बटाट्यासाठी आपल्याला लागणार आहे हिरवी मिरची. जवळजवळ मी 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 2 लसणाच्या मध्यम आकाराच्या कांड्या होत्या त्या घेतलेल्या आहेत आणि साधारणतः 2 इंच आलं ह्या ठिकाणी मी वापरलेलं आहे. बटाटे वडे बनवताना बटाट्याच्या भाजीसाठी लसूण आणि आलं हे थोडंसं जास्त प्रमाणात वापरायचं आहे. कारण की आलं आणि लसणाची टेस्ट ही अजून छान लागते आणि वडे अजून छान लागतात. आणि हिरव्या मिरच्या देखील आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त तिखट घेऊ शकतो. ह्या ठिकाणी मी 10 ते 12 हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत. तर आता आपण हे वाटून घेऊयात. मिक्सरला वाटून घेऊयात. खूप बारीक करायचं नाहीये. ओबड धोबड असलं तरी चालेल. तर आता आपण हे वाटून घेऊयात. तर अशा प्रकारे आपण हिरवी मिरची, आलं आणि लसूण वाटून घेतलेलं आहे. तर आता आपण भाजी बनवून घेऊयात. भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल छान तापलं की त्यामध्ये
जिरेची फोडणी द्यायची आहे। साधारणतः 1 बारीक चमचा मी जिरे घातलेले आहेत। त्याचबरोबर कढीपत्ता आणि त्यानंतर आपण हे जे हिरवी मिरची आलं लसूण जे वाटून घेतलं होतं ते ह्यामध्ये छान परतून घ्यायचं आहे। आपलं हिरवी मिरची आलं लसूण परतून झालं की ह्यामध्ये हिंग घालून घ्यायचं आहे। त्याचबरोबर ह्यामध्ये मी हळद वापरलेली आहे, 1 चमचा बारीक चमचा आहे, 1 चमचा हळद घातलेली आहे। तर आता आपण हे देखील छान परतून घेऊयात। तर आता आपण ह्यामध्ये बटाटे घालून घेणार आहोत। या ठिकाणी मी बटाटे कुस्करून घेतलेले आहेत, कुस्करूनच घ्यायचे आहेत। आपण ह्या ठिकाणी किसून घ्यायचे नाहीयेत बटाटे। आता आपण हे छान एकत्र करून घेऊयात। तर आता आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि त्यानंतर भरपूर कोथिंबीर वापरायची आहे। कोथिंबीरीने वड्यांना खूप छान चव येते, त्यामुळे भरपूर कोथिंबीर वापरायची आहे। तर अशा प्रकारे मस्त झणझणीत अशी बटाट्याची भाजी आपली तयार झालेली आहे। गॅस या ठिकाणी मी बंद केलेला आहे। आता आपण भाजी थंड होऊ देऊयात। भाजी थंड होतीये तोपर्यंत बटाट्यासाठी आपल्याला बेसनाचं बॅटर लागणार आहे, ते कसं बनवायचं ते पाहूयात। तर बेसन पिठाचं बॅटर बनवण्यासाठी या ठिकाणी मी 1 किलो बटाटे आहेत, त्यासाठी अर्धा किलो बेसन पीठ घेतलेलं आहे। तर आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। तर या ठिकाणी मी 2 ते 2.5 छोटे चमचे मीठ घातलेलं आहे। त्याचबरोबर यामध्ये मी बेकिंग सोडा वापरलेला आहे, तुम्ही पाहू शकता। हा छोटा चमचा आहे आणि अगदी थोडासा सोडा मी यामध्ये वापरलेला आहे, तर तो देखील घालून घेऊयात। त्याचबरोबर अगदी चिमूटभर हळद मी या ठिकाणी घातलेली आहे। तर आता आपल्याला हे पूर्ण मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये हे मळून घ्यायचं आहे। अजिबात गुठळी राहायला नको, अशा प्रकारे आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपण बेसन पीठ मळून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। अशा प्रकारे आपण मळून घेतलेलं आहे, पण हे अजून देखील घट्टच आहे। आपल्याला ह्यापेक्षा जास्त पातळ अजून करायचं आहे। ह्या ठिकाणी मी अर्धा किलो बेसन पीठ घेतलं होतं, त्यासाठी जवळजवळ 1.25 ग्लास पाणी वापरलेलं आहे। तर ह्यापेक्षा देखील आपल्याला अजून थोडंसं सैल आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। तर मी आत्ताच ह्यामध्ये पाणी घालणार नाहीये, आपण हे पीठ असंच एक 5 ते 10 मिनिट ठेवणार आहोत आणि त्यानंतर ना हे थोडंसं सैल होईल आणि त्यानंतर आपण अंदाजानुसार कमी जास्त पाणी करणार आहोत। तर आता आपण हे 5 ते 10 मिनिटांसाठी असंच ठेवून देऊयात। तर आता ह्या ठिकाणी 5 मिनिट झालेले आहेत आणि आता तुम्ही पाहू शकता हे घट्टच आहे। आपल्याला अजून थोडंसं हे पातळ करायचं आहे। तर ह्या ठिकाणी आपलं पीठ छान झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। अशा प्रकारे सहज खाली पडलं गेलं पाहिजे, तर असंच आपल्याला पीठ बनवायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं पीठ मळून झालेलं आहे। तर आता आपण बटाटे वडे बनवायला घेऊयात। आपली भाजी देखील थंड झालेली आहे, तर आता आपण वडे थापून घेऊयात। वडे थापण्यासाठी आपल्याला थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि पाण्याचा हात घेतल्यानंतर ना असा गोळा आपल्याला अशा प्रकारे वडे आपल्याला थापून घ्यायचे आहेत। तर आपण सर्व वडे जे आहेत ते थापून घेऊयात। मस्त अशी झणझणीत बटाट्याची भाजी झालेली आहे। तर अशा प्रकारे आपण सर्व वडे बनवून घेऊयात।
तर वडे तळण्यासाठी ह्या ठिकाणी मी तेल तापत ठेवलेलं आहे. तेलही छान तापलेलं आहे. तर आता आपण वडे तळून घेऊयात. तर आता आपण हे वडे पिठामध्ये घालून घेऊयात. आणि आता आपलं तेल देखील छान तापलेलं आहे. तर आता आपण ह्यामध्ये वडे सोडून घेऊयात. तेल हे छान तापलं पाहिजे. वडे सोडताना तेल हे छान तापलं गेलेलं पाहिजे. आणि त्यानंतर आपण गॅस जो आहे तो मध्यम आचेवर ठेवायचा आहे. खूप जास्त आच ही जास्त नको. आच जास्त असली तर वडे पटकन लाल होतात. तर असं व्हायला नको. तर अशा प्रकारे आपल्याला मस्त सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला वडे तळून घ्यायचे आहे. तर आता आपण वडे तळून घेऊयात. तर अशा प्रकारे मस्त सोनेरी रंगावर आपले वडे तळून झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता मस्त रंग आलेला आहे. मस्त खुसखुशीत झालेले आहेत. तर अशा प्रकारे आपले वडे तयार आहेत. तर आता आपण हे काढून घेऊयात. तर अशा प्रकारे आपला चमचमीत आणि झणझणीत असा कढी वडा तयार आहे. तर आता आपण प्लेट बनवून घेऊयात. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारे नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.